असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। खरं म्हणजे ताईंना मला एक सल्ला द्यायचा आहे। महायुतीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये काय चाललंय यावर लक्ष ठेवण्यापेक्षा महाविकास आघाडीमध्ये उभाठा गटाचं काय होणार याची चिंता त्यांनी अधिक केली पाहिजे। जशा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलाय तेव्हापासून आपण पाहतो आहोत काँग्रेस आणि शरद पवार गट दोन्हीही आपापले जागांचे दावे मोठ्या प्रमाणात करतात। परवाच्या बैठकीला जी उद्धव ठाकरेंनी बोलवली होती तर आता काँग्रेस अध्यक्ष जायला तयार नव्हते। आम्ही मोठे भाऊ आहोत, आम्हाला आमंत्रण नाही, परस्पर उद्धव ठाकरेंनी जाहीर करू नये या प्रकारची विधानं केली होती। उद्धव ठाकरे फोन घेत नाही या प्रकारची जी जुनी तक्रार होती ती उघडपणे काँग्रेसच्या अध्यक्षांनी केली होती। त्यामुळे खरं म्हणजे सन्मान आधी उद्धव ठाकरे किंवा उभाठा गटाला महाविकास आघाडीत कसा मिळेल या सन्मानाची काळजी सुषमाताईंनी करावी। त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये काय होतंय यावर लक्ष द्यावं। त्यांनी असे म्हटले की केंद्रामध्ये विनोद तावडे जे आहेत ते डावपेचाचं राजकारण खेळतात आणि त्यामुळेच फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो। देवेंद्रजी महाराष्ट्राचे निर्विवाद नेते काल होते, आज आहेत आणि उद्या असतात। कारण ज्या पद्धतीचं नेतृत्व त्यांनी विकासाची व्हिजन मांडली आहे, महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे ते निर्विवाद नेता असतील आणि तेच विधानसभेवर नेतृत्व करतील याबद्दल सांगायची कोणाची गरज नाही। विनोद तावडे नक्कीच एक मोठं छान स्वतःचं स्थान त्यांनी निर्माण केलंय आणि ते आपलं काम करताय। पण या दोघांमध्ये मतभेद आहेत आणि त्यातनं काहीतरी वेगळं राजकारण शिजतंय हे अशा प्रकारची स्वप्न पाहण्यापेक्षा महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना सन्मान कसा मिळेल याची चिंता अधिक करावी। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।